तू बघ लाकूड तोड्या. मग पुढे काय होतं? गोष्ट सांगत नाहीये. त्या कानू वाकड्याने आपल्याला सांगितलंय ना, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला इकडे करायच्या आहेत. या अरे वा, जावय बापू. इथे कसे? मी पण आलोय. असं झालं होतं. असो असो. हे काय करताय? अहो बंद करून खाली ठेवतोय. बोला. हे बघा, एक महत्वाची गोष्ट मला सांगायची आहे. अरे बोला ना, बोला. ती गोष्ट अशी आहे की काय मी पाणी पितो. दारूचा वास येतो रे. ते काढ मग कळेल. दारू दारू पितो. गोष्ट अशी आहे की मी दारू पितो. अरे वा, झकास. लग्नानंतर मला कंपनी मिळाली. अहो मी एकटा दारू पिऊ शकत नाही, कंटाळा येतो मला. गुड. अरे आपण एकत्र बसूया संध्याकाळी. बसत ना. त्याही पेक्षा एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे बोला बोला. दारूपेक्षा महत्वाची. टाळ्या वाजवू. पत्ते पत्ते. मी जुगार पण खेळतो. कोणता डाव आवडतो तुम्हाला? रमी का ब्रिज? कारण ते एकट्यानं खेळता येत नाही. तुम्ही आलात का आपण एकत्र खेळू? हो का? मला त्यातलं एवढं काय म्हणजे त्याही पेक्षा एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे मला. बरं बोला बोला. शिट्टी वाजू मी. मग मग ओ मी इकडे पण जातो. तुम्ही नाकात जाता? अरे हा डोक्यात जातो आता. नाकात नाही हो, इकडे इकडे. अच्छा, नाक्यावर जाता तुम्ही? नाक्यावर नाही, नाक्यावर उभ्या असलेल्या बाईकडे जातो मी. क्या बात है, क्या बात है. मरद होतो ऐसा. अशा लेच्या बेच्याचं काम नाही. नक्की माझी मुलगी सुखात राहील. तिचं वैवाहिक जीवन अगदी अडचणीशिवाय जाईल. मी काय नमस्कार. अरे आपण इथे कसे? हे असे आलो इकडनं. बर काय मुलाचं लग्न ना, पहिली पत्रिका तुम्हाला द्यावी म्हणून आलो. खरंय खरंय. द्या. जेवायला यायचं सकाळपासून. मी मुलीचं नाही नाही, सगळ्या तोंडात बसला ना. नाव वगैरे ठीक लिहिलं आहेत ना? हा तुमचं लहान अक्षरात आहे. आमचं मोठं काढलंय. काय हरकत नाही. अहो तुमच्या मुलांनी मला सांगितलं काय काय छान छान सवय आहे त्याला. व्हेरी गुड. मी खूप भाग्यवान आहे. माझी मुलगी अगदी सुखात राहील. आय एम व्हेरी लकी. हा लकी बोलवते बघा. हा लकी आलोय. हा मी पण आलो जरा. इकडे इकडे. काय काय बोललात काय त्यांना? हे बघा बाबा, त्यांना सांगून झालंय. आता मी तुम्हाला सांगतो, मला हे लग्न करायचं नाहीये. यो काय बोलतो तू? हा हे कलाकार एवढी ऍक्टिंग करतो तू. हे तूच भरवलं त्याच्या डोक्यात. मला शिकवतोयस? अरे हे बघ, याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे, म्हणून आम्ही सगळे तयारीतच होतो. एका महिन्यात 15 लग्न तोडले. टकाटक टकाटक. हॅलो. हा हॅलो. हा कानू वाकडे. हा बोल ना. टकाटक टकाटक. अरे कानात ना काय बोलतो, तोंडात ना बोल ना. वाकडा काय बोलतो? आईला मीच वाकडा पकडलाय. आता बोल टकाटक टकाटक. अहो मी बाबूचा मित्र बोलतो राजू. हा तुटलं ना लग्न. टकाटक टकाटक. अहो कुठलं तुटते? अहो इथे बोल्यावर चढायची वेळ आलीये. हा कानू वाकडीची आयडिया घेऊन काहीच झालं नाही. असं कसं होईल? टकाटक टकाटक. नाही तुम्ही एक काम करा, तुमची माणसं घेऊन तुम्ही इकडे पोहोचा. आणि नवऱ्या मुलीलाच किडनॅप करा, म्हणजे लग्नच होणार नाही. काम झालंच समजा. या कामगिरीवर मी बॉडीगार्ड बच्चूनच पाठवतो माझ्या मुलाला. टकाटक टकाटक. अण्णा अरे अडकलो अडकलो अण्णा अण्णा अडकलो अण्णा. अरे म्हणतात ना, नाचता येईना ढुंगण वाकडं. टकाटक टकाटक. डुंगण नाही, अंगण वाकडे. सटासट सटासट. हे जे सगळं झालंय ना, ते तुमच्यामुळे झालंय. जसा बाप तसा बेटा. सटासट सटासट. हा काय माझा बिझनेस सांभाळणार? अरे हा काय माझ्या पावलावर पाऊल ठेवणार? हे काय करतोयस? तुमच्या पावलावर पाऊल ठेवतोय. बाजूला हो, कानाखाली आवाज काढेन. टकाटक टकाटक. हे 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 असंच असंच लहानपणापासून मला छळत आलेत. पावलो पावली मला मार झोड करत आलेत. आणि म्हणतात काही कामाचा नाहीये हा. सटासट सटासट. हे बघ, म्हणूनच मी तुझ्यावर एक कामगिरी सोपवतोय. तुझ्यासाठी एक कामगिरी आणली आहे. टकाटक टकाटक. सांगा ना मग. सटासट सटासट. लग्न मंडपात जाऊन नवरीची उचल मागणी करायची. चालेल. शुभ मंगलम सावधान. पोहोचलो बाबा एकदाच ना. बरं आहे सगळं. काय हो, जरा वजन बघून द्या ना. काय ही बॅग कोणाची?
ओ मी केवढा तुमचं आपलं काहीतरीच अ, 2च साड्या आहेत त्याच्यात हं? आता या पटकन अरे आता कोणाचा फोन? बाबा. हॅलो बाबा, आम्ही हॉटेलमध्ये आत्ताच पोहोचलो. अरे वा 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 मला मला सुखरूप पोचलात ना. हा आतापर्यंत तरी झालं, आता बघू पुढे. अरे पुढे पण सगळं सुखरूप होईल, तू अजिबात काळजी करू नकोस. हा. अरे हनीमूनचा सगळा खर्च सासऱ्याने हा, केलाय. मला हम्म. एक काम कर, पहिला आईशी बोल. बाबू हाय. बाबू कसा आहेस बाळा आणि ऐश्वर्या कशी आहे बाळा ठीक आहे. तिची काळजी घे हा बाबू हो. हे बघ आता तू लहान नाही राहिलास बाबू हा? अगं लहान असता तर हनीमूनला गेला असता का? बाबूचे बाबा कोणाला आता? तुम्ही हा मी हा. हा बाबू ऐश्वर्याकडे फोन दे जरा अगं ती अरे गेली कुठे? इथेच होती ना आता. ती रिसेप्शन वर गेली बहुतेक. मी तिला देतो नंतर फोन. हा हो का बाबू काळजी घे हा बाबू हा. नाही माझी काळजी करू नका, तुम्ही तुमची काळजी करा. ओके बाय बाय. बाय बाय बाबू म्हणे ऐश्वर्याला फोन द्या. कुणाचं काय तर कुणाचं काय. या Ma'am, our hotel is wonderful and so comfortable. ओके ही SSC फेल. हिला काय कळायचं इंग्लिश डोमलच. माय फादर हॅज रिझर्व्ड रूम इन युअर हॉटेल What's your name, please? मिस्टर अँड मिसेस बाबुराव पवार येस. Let me check. Yeah, reserve. Your room number is 200. ओके Take this key. Welcome. मॅडम कुड यू प्लीज गाईड मी टू दी मोस्ट वंडरफुल अँड अट्रॅक्टिव्ह स्पॉट्स हिअर Yeah, especially Low Point is very attractive. इज इट हा. Really? थँक्यू सो मच It's okay. Enjoy your honeymoon. या. Room service? यस मॅम. लगेज लेके जाओ. ये और लगेच वर लेके जा. ए इकडे. काय हो काय ग? मला एक गोष्ट सांग, तू त्या बाईशी एवढी फाडफाड इंग्लिश मध्ये कशी काय बोललीस? तू 10वी नापास आहेस ना? अहो मी MBA तू MBA? हो अरे मग लग्नाच्या वेळेला मला काय सांगितलं की 10वी नापास आहे म्हणून तू? अहो मी कुठे सांगितलं मग? त्या केसाळ अंकलनी सांगितलं अच्छा, त्या केसाने असा केसानं गळा कापला काय आमचा? चांगला आहे. बायको MBA, नवरा. अहो आता हे बाहेर सांगू नका, नाही तर सगळ्या जगासमोर माझी. नाही सांगणार टेक दिस. अरे सुट्टे बघ काय. मी होतो पुढे, तुम्ही या मागून. ओके अशे 100 रुपये दिलेस तू त्याला? अगं काय दिवाळी आहे का? अहो शेवटी तुमच्या प्रेस्टिजचा प्रश्न आहे हा ते पण महत्वाचं आहे म्हणा. अहो हा? मग जायचं ना उद्या कुठे? लव पॉइंट बघायला लव पॉइंट ना? हा उद्याच उद्या बघू, आता झोपू. चला. हा. चल 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 मेरे हाथी ओ मेरे साथी. अहो. हा? एक फोटो काढा ना एक फोटो काढू? हा हा? हा काढला एक फोटो. एकट्याचं काय काढताय दोघं एकत्र काढू ना दोघं एकत्र काढूया. हा. तुला पण काढायचंय? अडीकडे काढला एकत्र फोटो. अहो दोघांचा एकत्र फोटो काढूया आता दोघांचा एकत्र काय असा कॅमेरा ठेवून काढायचा का? कसं जमणार ते? मला दिसला पाहिजे ना डिस्प्ले ओ, असा. दादा, दादा, इकडे या ना इकडे या ना आमच्या दोघांचा एक फोटो काढा ना फोटो हा काढतो ना, द्या. जमणार तुम्हाला? हो जमेल ना, का नाही जमणार? बघा जमतंय का? काढा काढा एकत्र काढा फोटो. 1 मिनिट हा. जवळ या. जवळ हो. बस. अहो बसत नाही हो, थोडं आणखी. आता अजून जवळ. हा 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 ओके ओके. स्माइल. ओके झाला. झालं. माझा पासपोर्ट साईज वेगळा द्या म्हणजे झालं. काय? हे घ्या जाऊ. थँक्यू. अहो हा? फोटो बघूया ना आता कुठं बघायचं? इथे दिसणार कौनामध्ये आपण रात्री बघूयात मस्त हा, बरं, पैकी. चालेल. निसर्ग बघ, निसर्ग किती छान आहे. हो तुला असं नाही वाटत हा निसर्ग आपल्याला हाक मारतो? हो. मग मी जरा निसर्गाच्या हाकेला ओ देऊन आलो. तू बस जरा. हा ओके आलोच मी. वाव ओहो क्या बात है. नाही नाही नाही, जरा क्लोज जाऊन फोटो घ्यायला पाहिजे. चला बाबूराव, ही संधी सोडू नका. असा फोटो काढतो ना हिचा आज. करेक्ट फेसिंग मिळालंय मला. आता कुठे गेली? अच्छा ओके. आणि Excuse me? सॉरी सॉरी सॉरी, चुकून झालं हो माझ्याकडून. It's okay.
तुम्ही फोटोग्राफर आहात का? प्लीज माझ्या मोबाईल मध्ये माझा फोटो काढता का? मोबाईल मध्ये प्लीज. मोबाईल मध्ये कसे फोटो काढायचे? त्यापेक्षा हा प्रोफेशनल कॅमेरा आहे ना, मी त्याच्यामध्ये काढतो ना फोटो तुमचे. दॅट्स सो नाईस. प्लीज. हो व्हेरी नाईस. वन मोर व्हेरी नाईस. शो मी. कसं झालं? वाव, अरे मग सो क्यूट. हाँ, कितना पैसा हुआ? पैसा नहीं हुआ क्योंकि ये मेरा खुद का कैमरा है. मैं प्रोफेशनल फोटोग्राफर नहीं है. मैं स्वतःच्या कष्टानं लिया हुआ है. तुम्ही मराठी आहात का? कसं काय ओळखलं तुम्ही? अहो तुमच्या तुटक्या फुटक्या हिंदीवर. एनिवेज, मी प्रिया जवळकर. मी बाबूराव पवार. बाबूराव पवार. ओके. तुम्ही प्रिया जवळकर. जवळकर. आडनावातच सगळं हो तुमच्या. प्रिया जवळकर नाही, म्हणजे चांगलं आडनाव. एनिवेज, इथे हनीमून साठी आलात? हनीमून वगैरे कसं काय? हे निसर्ग सौंदर्य मला बघून राहवलं नाही म्हणून मी इकडे आलो फोटोग्राफी करायला. वाव, बरेच शौकीन दिसताय हो तुम्ही. मला शौक आहे ना मग. मग परदेशातही जात असाल ना फोटोग्राफीसाठी? हो, लंडन, अमेरिका, दुबई, युरोप, मस्कत, चेकोस्लोवाकिया सगळीकडे जातो मी. तुम्ही तर खूप मोठे बिझनेसमॅन आहात. मी नाही, माझे बाबा मोठे बिझनेसमॅन आहेत. मी इकडे न्यूज रिपोर्टर आहे एका चॅनल मध्ये. दॅट्स सो एक्साइटिंग. एनिवेज, तुम्ही हनीमून साठी वगैरे नाही ना आलात? नो प्लीज. वा, तेच मला हवं होतं खरं तर. मी इथे ट्रेनिंग साठी आली आहे. हनीमूनच्या? नो, मॉडेलिंगच्या ट्रेनिंग साठी. हो, जोक. फक्त बाकी काही नाही. तुम्ही मॉडेल आहात? हो. मला वाटलंच फोटो बघून तुमचे तुम्ही मॉडेल आहात. क्या बात आहे, Thanks. मस्त छान दिसत तुम्ही अगदी. थँक्यू. मला आणखीन एक शौक आहे फोटोग्राफी नंतर आईस्क्रीम खाण्याचा. तुम्ही आईस्क्रीम खाणार? शो, व्हाय नॉट. क्या बात आहे. 1 मिनिटात मी आलो, फक्त 1 मिनिटात. ओके. तुला बदाम पिस्ता फ्लेवर आवडतो ना? अरे हो, पण इतकं महागाचं आईस्क्रीम घेण्याची काय गरज आहे? महाग काय? पैसे होते माझ्याकडे. हो. प्रॉब्लेम कसा झाला, 1000ची नोट त्याला दिली. तो म्हटला माझ्याकडे सुट्टे नाहीत. अरे म्हटलं सुट्टीची काय काळजी करायची बुवा, टीप म्हणून ठेव वरचे. नेहमी असंच करतो मी. वाव, तुम्ही ना कोणालाही आवडाल. स्वभाव मस्त आहे तुमचा एकदम आईस्क्रीम सारखा. बाय द वे, उद्या मी नैनितालला चालली आहे फ्लाईटनी फॅशन फेअर साठी. सो मुंबईत आल्यानंतर भेटेल मी तुला. ओ, आय एम सॉरी तुम्हाला. नो प्रॉब्लेम. एनिवेज, 5 times 8 28 588. हो, मलाही तसंच वाटतं. अरे नंबर आहे माझा, लिहून घे. हा नंबर होता? हो. मला वाटलं काहीतरी इंग्लिश बोलली तू पटकन. काय? 5 times 8 ओ 5 times 8. मस्त आहे नंबर. 5 times 8 28 588. 588 मस्त. हो, मिस कॉल दे ना. हे बघ, आला. ओके. क्या बात. चल, एनिवे, मी तुला मुंबईत आल्यानंतर फोन करते. हो. बाय. बाय. या. 5 times 8 288. तू मला भेट. हा, बाय. कोणत्या मुलीला बाय करतायत? बाय. बघतेच मी. बाय. भेटू परत. बाय. अहो, हा? बाय कोणाला करताय? कुठं कोणाला काय? काहीच नाही. आणि मी तुम्हाला केव्हापासून शोधते. कुठे होतात अगं तुम्ही? काय बोलतेस तू? मी तुला केव्हापासून शोधतोय. एवढी असूनही तुम्हाला सापडली नशी किती मोठी गोष्ट आहे. चल बसूया. अहो, हा? आईस्क्रीम खाऊया ना. हे हा. नको ग, फार महाग आहे इथलं आईस्क्रीम. नको हा, मी पैसे देते. नको. नवऱ्यानं बायकोकडून पैसे घेणं हे बरं दिसत नाही. असं माझे बाबा म्हणायचे मला, पण कधीतरी ठीक आहे ना. पण एकदाच, परतच्या वेळेला मी. ओके. दादा 3 आईस्क्रीम द्या, 2 चॉकलेट, 1 मँगो दे ना. मस्त. व्हेरी गुड. अय्या, 3 हो, 1 तुझ्यासाठी, 2 माझ्यासाठी. का? आज माझा घसा जरा जास्त सुकल्यासारखा वाटतोय ग. काय नाही, तिकडे बस वाटा नंतर. अहो, मी काय? मल्टिप्लेक्स घुरतोय का काय करतोय?
काय न्यूज तेच तेच तेच. इकडे पण बोर तिकडे पण बोर. अगं तुला हनीमूनलाच विधवा व्हायचंय का? उठ! आता हा पापड काय वाळत घालणार आहेस? हात दे. असं कसं झालं ग? अगं ईश्य काय ईश्य, मी विचारतोय हे कसं झालं ते पहिल्यांदा सांग. म्हणजे रात्री आपल्या दोघांमध्ये काय? नो नो म्हण ग नो. गेला गेला बाबूराव लुटला गेला. अरे वा, सकाळी सकाळी प्रियाचा फोन. हॅलो. हा मी मस्त. अच्छा हा भेटूया ना ग, मला पण भेटायचंय तुला. अगं कसला कसला आवाज आहे का तुझा? असं किंचाळतात का? माणूस घाबरतो ना. अहो तुम्ही इथे काय करताय? दिसत नाही का फोनवर बोलतोय? फोनवर? फोन कुठे आहे माझा? अहो तेच म्हणते मी, कुठे आहे तुमचा फोन? अगं माझा फोन पडला तुझ्या किंचाळण्यानं खाली फुटला ग तो. मला जाऊ दे. काय करताय? काय करता? काय फोन उचलायला पाहिजे ना, किती महत्वाचा नंबर आहे त्याच्यामध्ये माझा ग. एवढ्या उंचावरून पडल्यावरती चक्काचूर झाला असेल त्या फोनचा. कचरा झाला ग त्याचा, पण फार महत्वाचा नंबर आहे त्याच्या. जाऊ देत मला. जाऊ. अहो असा कोणता महत्वाचा नंबर आहे? लवर नंबर. हा काय म्हणताय? लॉकर नंबर. हा बँकेचा लॉकर नंबर असतो की नाही, हा जो लॉकर उघडत नाही म्हणून बँक एक नंबर देते. हा. तो लॉकर नंबर होता का त्याच्यामध्ये? तो फार महत्वाचा आहे. मला जाऊ दे. जाऊ द्या, माझे पप्पा तुम्हाला नवीन मोबाईल घेऊन देतील. हा नवीन? हा हा मग चांगला तो स्क्रीन टच असा स्लाइड वाला वगैरे घ्यायला सांगते. मला आवडेल तो. पण हा फार महत्वाचा होता ग माझा. मला जाऊ दे ग. मला सोड, मला जाऊ दे. जायचंय मला. काय करते? मराठी एवढी हौस आहे ना? जा जा नको जा. नको. ऐक ऐक ऐक. फिटली हाऊस. फिटली हाऊस. नवीन मोबाईल मध्ये टाकेन मी तो नंबर. हा पण माझा मोबाईल फुटला या दुःखात. हनीमून ओव्हर. हनीमूनचा एंड असा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग काय बाबू. बनवलंय नाश्त्याला? वा उपमा का? हे शिराय दिसत नाही? आता मम्मीनं बनवलंय म्हटल्यावर. कसं झालंय बाबू? वा मस्त झाला शिरा एकदम. मी कुठे बनवलंय? तुझ्या बायकोनीच बनवलंय. तुला बायको मात्र अन्नपूर्ण मिळाली. पूर्ण नाही, पूर्णाचा गोळा आहे ती. दादा मला असं वाटतंय हनीमून अगदी मस्त झालेला दिसतोय. तू गपग चोंबडे, तुला बरं कळतं? त्यात कळण्यासारखं काय? वहिनीच्या चेहऱ्यावरून सगळं कळलंय मला. अगदी लक्ष्मी आहे हो आपली सुनबाई. हो, आपल्या घराचं कर्ज पेटलं. हा. शिवाय हिच्या लग्नाची जबाबदारी पण त्याने घेतली आहे. अरे बाबू, तुला माहितीये सुनबाईच्या बाबांनी तुझ्यासाठी मुंबईत बंगला विकत घेतलाय म्हणे. हो, काय नशिबवान आहेस रे. आमच्या सासऱ्याने मला एकदा शर्ट पीस दिला, धुतल्यावर मग ते ब्लाऊज म्हणून वापरायला लागली. बाबूचे बाबा हा? वा. हा या नाश्त्याला या. तुम्ही आम्ही खातोय. सर आले. सर आले? काय कसली मीटिंग चालली आहे? काय नाही सर, फुकण्याचं लग्न झालं ना. अरे हॅपी मॅरेज लाईफ. असू दे, नंतर घालतो. बाबूराव, तुमचं सुद्धा हल्लेच लग्न झालंय नाही का? हनीमून पण झाला. झाला. आम्हाला बोलवलं नाही. हनीमूनला? म्हणजे हे बाबा लग्नाला बोलवलं नाही असं मला म्हणायचं आहे. नाही काय ना सर, ते सगळं एकदम असं घाई गडबडीत झालं ना आमचं त्याच्यामुळे. अच्छा 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 अच्छा. नाही पण तुम्ही एक काम करा, हा. उद्या तुम्ही जोडीनं आमच्याकडे जेवायला या. जोडी ना? काय आहे, त्या निमित्तानं तुमच्या बायकोला बघता येईल ना. अहो, पण मी काय म्हणतो, बायकोला आणणं गरजेचं आहे का? बरोबर. हो का? काही प्रॉब्लेम आहे का? प्रॉब्लेम कसा असणार सर? पण ते काय, ती
ती घर संसारी आहे ना, घराच्या बाहेरच पडत नाही, ती घरातच बसून असते अगदी, म्हणून. तुम्हाला काय म्हणायचंय? आमच्या बायका काय बाहेर भटकत असतात? नाही नाही सर, मला असं म्हणायचं मग नव्हतं. काय? नो एक्सक्यूज. उद्या दोघांनी आमच्याकडे डिनरला यायचं. संपलं. आपल्या कामाला लागा. चला चला बाबूराव, चला. चल. काय आहे हा? बायकोला घेऊन या. अरे यार राजू, काय करायचं सांग ना मला. काय झालं? काय झालं काय? कसं जाऊ मी सरांच्या घरी डिनरला उद्या? हा, तू बघितलं नाही आता उडे सरांनी काय केलं? त्या फुकण्याची कशी खेचली बायकोवरून. बरं, आमचं ऐश्वर्य असं आहे हे जर त्यांना कळलं तर आयुष्यभर माझी खेचायचं नाही का हा माणूस? आयडिया. काय? एक कॉल कर. काय बोलतो काय? एक कॉल कर, 1000 मिळतील. एक कॉल करू 1000 मिळतील? त्यापेक्षा 1000 कॉल करून एक तरी मिळव आणि तिला पाठव संध्याकाळी सरांच्या घरी. मी वाट बघतोय. अरे काय झालं तुला? हार्ट अटॅक? हे बाळा, काय होतंय? काय किडनी स्टोन? नाही, मग मोबाईल मध्ये रिचार्ज करावा लागतो. हा, इथून सुरुवात आहे आपली. म्हणे एक कॉल करा 1000 मिळवा. चला. बाजू बाबू समझो इशारे. हा ना, काय वाजला? बाबूराव आले असणार. या 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 बाबूराव. सर नमस्कार. वेलकम वेलकम वेलकम. हे आमचे उघडे सर्व्हर का. कॉंग्रॅच्युलेशन. बसून घ्या. बाबूराव, तुमची बायको फारच फॉरवर्ड दिसते हो. फ्रेश माल आहे ना. काय? लग्न नवीन नवीन झालंय ना, म्हणून म्हटलं फ्रेश आहे. बाकी काही नाही. नाही, पण तसं पाहिला गेलं तर नवीन जोडपी फ्रेशच असतात नाही. हो, आज ह्यांच्या बरोबर आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मला कॉल करू शकता. चालेल. मोबाईल नवीन मोबाईल घेतलाय तिनं, म्हणून ती म्हणते की तुम्ही मला कॉल करा, तुमचा नंबर माझ्याकडे घे. बसा, मी माझ्या मालीला बोलवतो. माझ्या मिसेसला बोलवतो. बसा ना, बसा. ए, तुम्ही बसा ना. काय चाललंय मला कळतच नाही. बस. आणि काय ग, एवढी ओव्हर ऍक्टिंग करायची काय गरज होती त्यांच्या समोर? त्यात काय एवढं ओव्हर ऍक्टिंग सारखं? आणि हे बघ, जेवढे पैसे दिलेत ना तेवढंच बोलायचं. उगाच. नमस्कार. नमस्कार, माझी मिसेस. नमस्कार. तुम्ही डायरेक्ट डिनर घेणार आहात की त्याआधी काही घेणार आहात? काही चालेल. रम, बियर, वोडका. हे आमच्याकडे नाही मिळत. जवळच्या बिअर बार मधून मागवा ना. तिथे माझी ओळख आहे. 20% डिस्काउंट मिळेल. वर चकना फ्री. बार मध्ये ओळख? काका, तिच्या काकांचा बार आहे ना, म्हणून. तो अण्णाचा बार आहे. अहो, ते अण्णा तिचे काका आहे. पण काही म्हणा बाबूराव, तुमची बायको एकदम काय काय होतंय का? ब्युटिफुल आहे हो. थँक्यू. डिनर घ्यायला चला चला. भूकंप! बापरे! भूकंप! वाचवा! मेलो! अहो, भूकंप! अरे देवा, काय होणार? वाचवा! भूकंप! भूकंप! ओ! आई? अरे कसे झोपलेत हे? यांना प्रलय आला तरी फरक पडणार नाही. मरू दे. भूकंप! 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 छायला, भूकंपाचं केंद्रबिंदू काय वर आहे की काय? काय चाललंय हे? जाऊ दे तिकडे. भूकंप! वाचवा! मेलो! आई! काय चाललंय माझ्या घरात? भूकंप आलाय! ओय! वाचवा! अगे थांब. यांना काय झालं? तू रशीच्या उड्या मारतेस घरामध्ये सकाळी सकाळी? अरे मला वाटलं भूकंप आला की काय या घरात. अहो, काही चेंज आहे? हो आहे ना, 2 भिंती पडल्या, छत तेवढं बाकी आहे, तेवढाच चेंज झालाय घरात. माझ्यात काही चेंज आहे का? तुझ्यात? जा, कपडे चेंज करून घे, तू तेवढाच चेंज करू शकते. जा तिकडे. पण मी डायटिंग पण करते ना, तरी माझ्यात काही चेंज नाही. उद्यापासून ना 100च्या जागी 200 रस्सी उड्या मारीन. कमी पडल्या तर 200च्या वर पण मारीन. 200? वा वा वा. तुझे पाय कुठे आहेत? मी तुझ्या पाया पडतो. शी बाबा. अहो, नवऱ्याने असं बायकोच्या पाया पडू नये. हो, मी पाया याच्यासाठी पडतोय गो. प्लीज उड्या नको मारू. या घराच्या जागी माझी समाधी बांधावी लागेल आता. अहो, मी काय म्हणते, उद्या तुम्ही ऑफिसला जाताना मला जवळच्या लेडीज एक्सरसाइज सेंटर वरती सोडाल का? लेडीज एक्सरसाइज सेंटर? तू फारच मनावर घेतलंय का हे सगळं? मग शेवटी तुमच्या सुखातच माझं सुख आहे.
अगं किती लांब आहे? अहो जवळच आहे. हो? ए थांब 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 बस. ए थांब बाबा. चल. सॉरी सॉरी. हा माझा मोबाईल ठेवा. का? मी जरा जिमची चौकशी करून येते. नसत्या चौकशाच फार बायकांना. हा चौकशी करते ना तू जिमची? आणि हो तुम्ही मला मार्केटला सोडूनच पुढे जा. हा आहे जिमवाल्याचा शेवटचा दिवस आज. व्हायला ही इकडे कुठे? आता मरतोय फुकट. ओ माय गॉड, तू इथे? ओ माय गॉड, तू इथे? बघ ना कसं योगा असतो. आपण परत भेटलो. मी किती फोन केले रे तुला. अरे पण तुझा फोन नॉट रिचेबल दाखवतो. हो ग, तो माझा फोन गेला. काय करायचं त्याचं आता? ही तुझी कार आहे? ड्रायव्हर पण ठेवलाय? 6 ड्रायव्हर आहेत माझ्याकडे. 6. वाव. एक मिनिट आहे. फोन मिसेसचा कॉल आहे. व्हॉट? मिस कॉल आहे. यू चीटर. म्हणजे तुझं लग्न झालंय? अगं म्हणजे झालंय पण आणि नाही पण झालंय ग. म्हणजे मला खरं सांगायचं तर माझं तुझ्यावरच प्रेम आहे ग. व्हॉट? हो म्हणजे हे मला तुला सांगायचं होतं पण आतापर्यंत माझं धाडच नाही झालं. पण आता त्याचा काय उपयोग आहे? अगं का नाही उपयोग? ऐक ना, हे बघ, ती बाई दिसते तुला? काहीतरी जोडी जुळते का तू मला सांग? अशा बाईशी कोणी लग्न केलं असतं का? मग मी का केलं विचार? का केलं? आजोबा आजोबा गेले, ते आता नाही त्या जगात. आजोबांची फार इच्छा होती की मी त्या मुलीशी लग्न करावं ग. म्हणून मी खरं तर त्या मुलीशी लग्न केलं. त्यांच्या आत्म्याला शांती लाभेल म्हणून, बाकी काहीच नाही. मी तुझं दुःख समजू शकते रे. बाण बरोबर लागलाय. म्हणजे आत्म्याला शांती मिळाली असेल त्यांच्या. म्हटलं आता नंबर गेलाय ना, काही टेन्शन नाही. माझा दुसरा नंबर आहे, लिहून घे. बोल. 9226262006. बघितलंस? आली ती आली. तू निघ. ओके ठीक आहे, चल बाय. मी तुला फोन करते. बाय. बाय. अहो कोण होती ती? माझी दूरची मैत्रीण आज फार जवळ आली माझ्या. हा म्हणजे म्हणजे तुला मार्केटला जायचं होतं ना? काय अगं ए, काय होतं तुला? हॅलो अगं ए, अगं ए, काय तुला त्रास होतोय का कसला? चल 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 गाडीत बस. आई अरे देवा. आई हा करा. बर, किती दिवस झाले? काय दिवस गेले? ते नाही, गेले 10-12 दिवस ना त्या डायटिंग करत असणार. हा असं म्हणून त्यांना विकनेस आलाय बस. मग ठीक आहे. ते काही ठीक नाही. तुम्ही त्यांचा आहार एकदम बंद करू नका. हो, त्या 16 सोमवारचा उपवास धरलाय. भाग्यवान आहात तुम्ही बाबूराव. तुमची बायको तुमच्यासाठी उपवास करते, नाहीतर माझी बायको. निवांत बसूयात का तुला लगेच जायचंय घरी? नाही, पहिलंच ऑप्शन ठीक आहे. बसूयात निवांत. काय मी घरी सांगून आलो मी उशिरा येणार आहे घरी म्हणून. म्हणजे तू सगळं तुझ्या बायकोला सांगतोस की काय? हा? तिला काय सांगायचं सगळं? तिला मी काहीही सांगत नाही. खरं तर कालच मी तिची भेट घालून देणार होतो, पण तिला चक्कर आली का मध्येच. चक्कर आली म्हणजे? ते आपलं हे आ? नाही तू समजतेस तशी चक्कर नाही ग. ती वेगळीच चक्कर होती. खरं तर मी तिला हात पण नाही लावत. का म्हणजे काय, लग्नाच्या पहिल्याच रात्री तिला खडसावून सांगितलं मी, तुझ्या माझ्यात नवरा बायकोचं नातं नाहीये, माझं तुझ्यावर अजिबात प्रेम नाहीये. मग तुझं कोणावरती प्रेम आहे? तुझ्यावर. खरंच? मी तुला पहिल्यांदा पाहिलं ना, तेव्हाच तू मला आवडली होतीस. या हृदयात फक्त तुझाच फोटो आहे. दुसऱ्या कुठल्याच थुकरट फ्रेमला आता जागा नाहीये. पण तुझ्या बायकोचं काय रे? तीच तर खरी अडचण आहे ना. पण ती अडचण दूर झाल्याशिवाय आपल्या दोघांचं मिलन होऊ शकणार नाही. म्हणजे तू पण मग येस.
तुझी शपथ. पण तुझी बायको कशाला गाठवण करून देतेस तिची सारखी सारखी? तू काळजीच करू नकोस. तुझ्यासारखी सुंदर मुलगी माझ्या आयुष्यात आल्यावरती त्या म्हशीचं दावं तोडायला काय मला वेळ लागणार आहे? हे बघ, तुला जे काय करायचं तू कर. मी उद्या गोव्याला फॅशन शो साठी चालली आहे. सो मी येईपर्यंत मला गुड न्यूज मिळालीच पाहिजे. तू काळजीच करू नको ग. उद्याच तिचे बॉडीगार्ड पण निघालेत. म्हणजे तिचे आई बाबा निघालेत गावी. करतो मी काय करायचं ते. नमस्कार. आजच्या चर्चा सत्रात आपल्याला कायद्याची माहिती देण्यासाठी आलेले आहेत प्रसिद्ध ॲडव्होकेट विशाल काकडे. नमस्कार. कायद्याचा बोला या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे सर. सर, पण जास्त करून घटस्फोट कशामुळे होतात? अहो, संशयामुळे. आणि बायकाच जास्त संशयी असतात. परस्त्री आपल्या पतीबरोबर नुसती बोलताना जरी दिसली तरी बायकांच्या मनात शंकेची पाल चुकते. आणि कोणाबरोबर लफडाय असं वाटलं तर घटस्फोट झालाच म्हणून समजा. कट 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 कट. एक मिनिट. नाही, तुमचं नाही काय, टेक्निकल जरा प्रॉब्लेम. ए, जाली डालू तर. सोप्पं झालं तुझं काम, सोप्पं झालं. काय सोपं झालं माझं काम? तू काय बोलला, तू ऐकलं नाहीस? काय बोलला तू? रथ असतो, रथाची 2 चाकं असतात. अरे पण आमच्या संसाराच्या रथाचं वेगळं आहे रे. आमचं एक चाक सायकलचं, दुसरं चाक ट्रॅक्टरचं आहे. आम्ही काय करायचं सांगा? काय नाही रे, ऍव्हरेज घेतोय यामध्ये. हा. अरे चाकाचं नाही, सॉरी, चाकाचं नाही म्हणते. मग अरे तू दुसरं काय म्हणाला, ऐकलं नाहीस का? अरे पण माझ्याशी काय संबंध आहे. घटस्फोटाचं मुख्य कारण संशय. संशय? तू माझ्यावर नको घेऊस, मी काय सांगतो ते ऐक. अरे एकदा का वहिनीने तुला दुसऱ्या मुलीबरोबर लफडं करताना बघितलं की तुझा घटस्फोट कन्फर्म समज. घटस्फोट कन्फर्म? यस यस. अरे पण हा संशय निर्माण होणार कसा? ए असा नको आहे मला. नाही, अरे मी सांगतोय ना, माझ्यावर विश्वास ठेव. आपला तो माहितीये ना, काय काय? कॉल 1000 येतात. हे सगळं माहितीये, ते नीट आण म्हणजे झालं या वेळेला. काळजी करू नकोस. तू उद्या गार्डनला पोहोच 30 रुपये घेऊन. गार्डनला पोहोच, कळलं रे. 30 रुपयाची काय भानगड आहे? मोबाईलचा रिचार्ज झालं. हे आम्हीच द्या. अरे मी सांगतो ते ऐक, माझ्यावर विश्वास ठेव, गार्डनला पोहोच, बाकी मी सगळं बघतो. येस.